आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये गेले होतो आम्ही आणि इतर ह्या खालच्या हायकोर्टला ना आम्ही हायकोर्टपर्यंत गेलो, सुप्रीम कोर्ट आम्ही हायकोर्टपर्यंत गेलो, काही न्याय मिळाला नाही. आणि मला हे या न्यायालयाचं मला काही घेणे देणं तर आहे, पण मला याचं नॉलेज नाही आहे. मला एवढंच माहीत आहे की कोर्ट असते म्हणून. पण आमचे जैन समाज वरिष्ठ लोक आहेत, ते याचा निर्णय घेणार. मी ठाम राहणार आहे, कबूतराला मी मरू देणार नाही. और मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्याशी निवेदन करतो की जैन समाजाच्या भावनाला तुम्ही दुखवू नका. सार्वजनिक ठिकाणी कबूतरखाने असल्यामुळे कुठेतरी सामान्य लोकांना त्रास होतोय असं तुम्हाला वाटत नाही का? ज्या जिथं कबूतर दाना टाकतात, तो 35 वर्षापासून ते 70 वर्षाची बुडी आहे, ते नाही अजून मेली. बरोबर, गरीब लोक तिथं झोपतात, रात्री त्या फुटफाटवर झोपतात, त्या मंदिराखाली त्यांना बिमारी नाही झाली. आता हे त्याचे ITI बसायला पाहिजे आणि निर्णय घ्यायला पाहिजे. आमचा जे जैन धर्म आहे कधीच शस्त्राची भाषा केली नाही आणि कधीच शस्त्राची भाषा करणार नाही. माझं वाक्य ऐका, आम्ही शांतीनाथ भगवानचा आहे. आम्ही शांतीपूर्वक आंदोलन करू, शांतीपूर्वक आंदोलन पडू. जरूरत जर पडली आम्हाला, आम्ही शस्त्र उचलू. कोणता शस्त्र उचलू? अमरणासन. कोणतं? जे जरांगे पाटलांना उचललं होतं. सिद्धेशसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.